पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात मुंबई येथील सुप्रसिद्ध लेखक सचिन शरदचंद्र देशपांडे यांची ओढ ही कथा. अभिवाचन सौरूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या उपक्रमामध्ये मी सौरूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी आपण एका नवीन पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. पुस्तकाचे नाव आहे सीतेची गोष्ट आणि इतर कथा. या पुस्तकात ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या निवडक कथांचे संपादन वंदना बोकील कुलकर्णी यांनी केले आहे. अरुणाताईंच्या लेखन कारकिर्दीला 45 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांच्या निवडक कथा संग्रह रूपाने वाचकांसाठी प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या संग्रहात त्यांच्या 19 कथांचा समावेश केला असून पूर्वी संग्रहात न आलेल्या काही कथा देखील वाचायला मिळतील. अरुणा ढेरे यांच्या कथा विश्वाचे ठळकपणे 2 भाग दिसतात, 2 काळ दिसतात. एक आहे प्राचीन साहित्यातील कथांच्या आशयाचा किंवा व्यक्तिरेखांचे पुनर्निर्माण करणारा, काही अतिप्राचीन तर काही अलीकडच्या इतिहासाचा, काही केवळ लोककथातून नजरेत येणारा. रामायण, महाभारत, पुराण, लोकसाहित्य इत्यादी संचिताचा व्यासंग आणि चिंतन यामधून या कथा त्यांच्या प्रतिभेनं नव्यानं रचल्या आहेत. आधुनिक दृष्टीतून अपार समजुतीनं आणि जिव्हाळ तरी पुरेसं वस्तुनिष्ठ असं आकलन आपल्यासमोर ठेवलं आहे. या कथांतून परंपरेचा शोध घेणं, तिचा अर्थ नव्यानं आणि नव्या दृष्टीनं शोधणं, तिच्यातील आणि समकालीन वर्तमानातील पूल शोधणं, तो सूचित करणं हा एक अर्थसंपन्न अनुभव असतोच. अशा कथांचा, अशा व्यक्तिरेखांचा आत्मा लेखिकेला नेमका सापडला आहे. सामान्यतः प्रत्येक भारतीय माणसात आपल्या प्राचीन वंशाचं प्रेम असतंच. अस्मिता असते, रक्तात ओढ असते ते जाणून घेण्याची. अनेक अनुच्चारित प्रश्न असतात, त्यांची उत्तरं मिळून जातात आणि अशा कथांच्या लोकप्रियतेचं एक रहस्य काहीसं उलगडतं. माहितीचं रूपांतर कथा घटकात करण्याचं लेखिकेचं हे कौशल्य वादातीत म्हटलं पाहिजे. आपला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोडलेपणाचा आहे. तुटलेपणाचे समर्थन होत राहणाऱ्या या काळात जोडलेपण याची आवश्यकता जाणीवपूर्वक आणि सातत्यानं व्यक्त करत राहणं सोपं नव्हतं. या लेखनाला आद्य सूर जो आहे तो समजुतीचा आहे, समजून घेण्याचा आणि समजून देण्याचाही. असे हे सीतेची गोष्ट अरुणा ढेरे यांच्या कथांचा संग्रह. धन्यवाद. आजच्या आपल्या कथेचं शीर्षक आहे ओढ. लेखक सचिन शरदचंद्र देशपांडे, मुंबई. एका खाजगी कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. साहित्य, संगीत, चित्रपट आणि नाटक अशा सर्व कलाक्षेत्रांचे जाणकार रसिक. अतिशय सोप्या आणि सुगम भाषेत लिहिलेल्या अनेक वाचकप्रिय कथा, ललित आणि प्रासंगिक विपुल लेखन, अत्यंत तरल आणि संवेदनक्षम बारकाव्यांचे निरीक्षण आणि तितकंच हृदयस्पर्शी लेखन हे सचिनजींच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्य आहे. ओढ. जयदीपने लॅचकीने दरवाजा उघडला आणि सवयीनुसार ट्यूबचं आणि पंख्याचं अशी दोन्ही बटणं एकत्रच ऑन केली. खांद्यावरची लॅपटॉपची बॅग सोफ्यावर ठेवायला तो वळला आणि दचकलाच एकदम. मागे मान टाकून डोळे बंद करून जान्हवी रोलिंग चेअरवर बसली होती. जयदीपने सोफ्यावर बसत बूट मोजे काढले, ते बाहेर ठेवले आणि शक्य होईल तितक्या हळू आवाजात
दरवाजा बंद केला. पण तेवढ्या आवाजानेही जान्हवी उठलीच. एक जांभई देत रोलिंग चेअरवर सावरून बसली. तिने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 11:30 वाजले होते. अगं काय ग, तू अजून झोपली नाहीस? पडले होते रे, पण झोपच येईना. मग जुईलीच्या खोलीत जाऊन बसले. म्हटले लेकीशी जरा गप्पा मारू, तर ती 10-15 मिनिटानंतर मला कटवायलाच लागली. तिची स्पेस अडचणीत आणली ना मी. मग आले बाहेर. थोडा वेळ टीव्ही चॅनल सर्फिंग करत बसले. मोबाईल बघून झाला. थोडा वेळ पुलं चाळले, पण मनच लागत नव्हतं कशात. मग अशीच बसले आराम खुर्चीत, डोकं मागे टेकून. जरा झापड आली असावी तेवढ्यात. ऑल इज वेल ना जानू? थोडीशी लॉस्ट वाटतेस. बरं वाटत नाहीये का? नाही रे, तसं काहीच नाही. आय एम ओके. ती गोडशी हसली आणि म्हणाली, जयदीप, काही वर्षापूर्वी तू हाच प्रश्न जेव्हा माझ्या कपाळाला, गळ्याला तुझा उपडा हात लावून विचारायचास ना, तेव्हा खूपसं बरं वाटत नसतानाही मला प्रचंड हायसं वाटायचं. म्हणजे गेलेले लाईट आल्यावर तो पंख्याच्या वाऱ्याचा पहिला झोत अंगावर पडतो आणि जसा वाव फील येतो ना, अगदी तसंच. अरे बापरे, गुलजारचा कुठला पिक्चर वगैरे पाहिलेस की काय? भूतकाळात रमणं चाललंय म्हणून म्हटलं. छे रे, आज मी आणि आई बाहेर गेलो होतो. ते विसरलास ना? नाही म्हणजे 2-1 वेळा फोन झाला आपला संध्याकाळपासून, पण काहीच विचारलं नाहीस. आत्ताही काही नाही म्हणून म्हणते. हो हो, आय एम सॉरी, सो सॉरी. शप्पथ डोक्यात होतं ग, पण समहाऊ सॉरी. हं, मी पटकन आलो फ्रेश होऊन. यू जस्ट बी हेअर. मग मला सांग सगळं इत्यंभूत. उद्या काय, तसाही रविवारच आहे. जयदीप फ्रेश होऊन आला आणि म्हणाला, हा बोल, काय कल्ला घातला दिवसभर सासू सुनेने मिळून? बाकी मला ना तुमच्या दोघींचा कधी कधी हेवाच वाटतो. तुम्ही सासू सून कमी आणि मैत्रिणीच जास्ती वाटता मला. मस्त गेला रे दिवस. तुला सांगू, आज सकाळी तू गेलास ऑफिसला 8 वाजता. पाठोपाठ जुईली गेली कॉलेजला. मला ऑफ होता. काहीच सुचेना काय करावं. टीव्हीला दिवसभर चिकटून राहायचं नव्हतं आणि वपूंना मनाला चिकटवून घ्यावं असाही काही आयसोलेटेड मूड नव्हता. त्या विचारातच तासभर घालवला. घड्याळाचे काटे जाम सरकत नव्हते पुढे. आणि तेवढ्यात आठवलं मला ते 3-4 वर्षापूर्वींचे दिवस. मी आणि आईनी दोघींनीच मिळून केलेली भटकंती. लिटरली उन्हाळायचो आम्ही दोघी. आणि पण बाबांचं मोठं आजारपण आलं आणि आई बांधल्या गेल्या. रादर आपण सगळेच डिस्टर्ब झालो ना. बाबा गेले. बघता बघता 2 महिन्यांवर वर्षश्राद्ध आलं त्यांचं. आणि एकदम मला जाणवलं, म्हणजे ऑलमोस्ट वर्ष होत आलं आई घर सोडून बाहेर पडलेल्याच नाहीये. सगळ्या व्यापात मीही विसरलेच होते माझ्या फ्रीकआउट पार्टनरला. म्हणून मग आधी तुला फोन करून सांगितलं की आज आईला जरा बाहेर काढते, आणि लगोलग त्यांनाही फोन केला. आधी बराच वेळ त्यांचं नको नकोच चाललं होतं, पण अखेर हो नाही करत करत त्या तयार झाल्या. हो अगं, मलाही आला होता तिचा फोन. जान्हवी ऐकतच नाहीये म्हणाली. मग मीही म्हटलं की अगं जा जरा बाहेर, हट्टानं एकटी राहतीयेस, आमच्याकडेही न येता. निदान मग जीव तरी रमव स्वतःचा, कोशातून थोडी बाहेर पड आता. बोलल्या मला आई तुझ्याशी फोन झाल्याचं. मग आंघोळ पांघोळ आटोपून 10:30 वाजायच्या सुमारास गेटवर गेले त्यांच्या. तुझी आई म्हणजे ऑलवेज बिफोर टाइम, माहितीये ना. 10:15 पासूनच उभ्या होत्या खाली.
त्यांना मी सांगितलंच नव्हतं बिलकुल की काय प्लॅन आहे आज दिवसभराचा. आपण दादरला जायचं म्हटल्यावर दचकल्याच. पण मला माहिती आहे त्यांचं, इव्हन त्या अख्ख्या पिढीचंच दादर प्रेम. सो तो त्यांच्या मनातून फुटत चेहऱ्यावर उमटलेला आनंद मी अचूक पकडला. मस्त 10:50ची फास्ट पकडली. 4th सॅटर्डे असल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. सुरुवात तरी छान झाली. बऱ्याच वर्षांनी आई ट्रेनमध्ये बसलेल्या, तेही विंडो सीटवर. मी त्यांच्या समोर बसले. खिडकीतून मागे जाणारी झाडं बघताना जणू सुटलेल्या आठवणींचं बोट पकडू पाहत होत्या रे त्या. भरून आलेले डोळे लपवायला एक खोटी खोटी जांभईही द्यावी लागली मग त्यांना. दादरला उतरून आम्ही जेव्हा वेस्ट 1 नंबरवरून बाहेर पडलो, भाजीपाल्याचा फुलाफळांचा गंध आईंनी खोल श्वासात भरून घेतला हेही मला जाणवलं. मला म्हणाल्या, चल श्रीकृष्णाचा वडा खाऊया पहिला. हळूहळू कोशातून बाहेर येत होत्या आई. मग आम्ही मस्त एक बटाटे वडा खाल्ला आणि लस्सी प्यायलो बाजूलाच. आयडियल बुक डेपोवर 20 मिनिटं आम्ही दोघींनी मग शेकडो पुस्तकं पालथी केली. बऱ्याच वर्षांनी झालेल्या नव्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाच्या गुळगुळीत स्पर्शाने, कोऱ्या वासाने मोहरल्या होत्या आई. त्यानंतर छबिलदासवरून जाताना आईंनी त्या कॉलेजमध्ये असताना तिथे केलेल्या अनेक एकांकिकेबद्दल मला सांगितलं. एक वेगळाच नूर टपकत होता रे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यावेळेस. मग ते शिवाजी मंदिर ते कबूतरखाना असा पूर्ण पट्टा फिरलो आम्ही. प्रत्येक दुकानात शिरलो. प्रत्येक ठिकाणी भाव करत घासाघीस करत घेतलं काहीच नाही. आई अक्षरशः त्यांच्या नुकतंच लग्न झालेल्या दिवसात पोचलेल्या. मला म्हणाल्या, मी आणि हे असेच फिरायचो. हीच सगळी दुकानं, हाच रस्ता आणि घासाघीस करून काही न घेता बाहेर पडायचो. आम्हाला कुठलं ग परवडायला त्यावेळी दादर. पण हे मला नेहमी म्हणायचे, एक दिवस नक्की असा येईल जेव्हा इथेच घेऊन येईन मी तुला आणि म्हणेन जे हवं ते घे, अगदी भाव बिव न करता. आणि खरंच खूप मेहनत केली ग ह्यांनी. स्वकष्टावर चांगले दिवस आणले. मग दिनकर सहस्त्रबुद्धे एका दिवशी ठाण्याहून चक्क टॅक्सीने घेऊन आले दमयंती सहस्त्रबुद्धेला थेट दादरला. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही जीवाची मुंबई केली. आमच्या 50शीत 20 वर्ष उलटून गेले, पण तो दिवस लख्ख आठवतोय बरं मला. जयदीप, आई कम्प्लीट नॉस्टेल्जिया मोडमध्ये गेल्या होत्या रे. अगदी बघत राहाव्या त्यांच्याकडे, इतक्या सुंदर निरागस दिसत होत्या त्या. भरपूर फिरल्यावर मग विसावामध्ये पुरी लंच घेतला आम्ही. 3च वाजले होते तोपर्यंत. आईंना म्हटलं, चला शिवाजी मंदिरला जाऊ, जे काय असेल ते बघू. पण त्या म्हणाल्या, नको अगं, सुटेपर्यंत 7-7:30 होतील आणि ठाण्याला घरी पोहोचेपर्यंत 9. हे एकटे घाबरतील ग घरी. आईंचं हे ऐकून मीच घाबरले रे क्षणभर. तसं मला त्या काहीतरी वेगळ्याच वागतायत असं वाटतच होतं. त्या कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या, हसत होत्या. अधेमध्ये ईर्ष्या पण ऐकू आलं मला. मी चांगलीच गोंधळले होते एव्हाना. त्यांचा फोन आटपल्यावर मी घसा खाकरत आईंना विचारलं, कोण घाबरेल हो आई घरी? तुम्ही एकट्याच तर असताय ना? माझ्या तोंडावर हात ठेवला आईंनी आणि म्हणाल्या, अगं हे असतात माझ्यासोबत घरी. संध्याकाळचा रोज दिवा लावते मी देवासमोर, नि ह्यांच्या फोटो समोरही. देवापुढच्या दिव्याची वात एकदम स्थिर असते कायमच, पण यांच्या फोटो पुढच्या दिव्याची वात मात्र इतकी फडफडते म्हणून सांगू. त्या निरांजनाच्या ज्योतीतूनच हे बोलत असतात माझ्याशी. खूप गप्पा मारतोय आम्ही रोज.
जरा म्हणून उठू देत नाहीत मला. जरा उठायला गेलं की पार विझायलाच येतो अगं दिवा. मग ह्यांना काहीस दमात घेऊनच कामं उरकावी लागतात मला. आणि आणि कसल्या गोड हसल्या आई. तेव्हा मला कळालं की त्यांना दिवे लागण्याच्या आत घरी का परतायचं होतं. मी मग काहीच बोलले नाही. तिथूनच आम्ही टॅक्सी पकडली. सायन येईपर्यंत आईंचा डोळा लागला होता. मी मग हळूच त्यांच्या मांडीवरचा फोन उचलला. कॉल लिस्ट मध्ये जाऊन लास्ट कॉल बघितला. अहो असं लिहिलं होतं. मी ओळखलं, हा बाबांचा नंबर होता. जेव्हा बाबांनी आईंना नवीन फोन घेतला तेव्हा मी सेव्ह करून दिले ते सगळे नंबर. मी विचारलं होतं त्यांना त्यावेळी की बाबांचा नंबर कुठल्या नावाने सेव्ह करू. त्या म्हणाल्या होत्या अहो, आणि लाजल्या होत्या. मी भीतच फोन लावला. जयदीप, अरे बाबांच्या फोनची कॉलर ट्यून वाजली. जे वेड मजला लागले तुझला हे ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का. पण अर्थातच तो उचलला नाही कोणी. बट दॅट मीन्स आईंनी अजूनही बाबांचा नंबर ऍक्टिव्ह ठेवला. जयदीप, त्या अजूनही रिफिल करतायत त्यांचं सिम कार्ड. त्या अजूनही हा नंबर डायल करतात. त्या अजूनही ह्या नंबरवर खोटं का असेना पण बोलतात. जयदीप, आईंनी बाबांना आजही जिवंत ठेवलंय. आपल्या स्मृतीतून, त्या निरांजनाच्या ज्योतीतून, त्या फोनच्या कॉलर ट्यून मधून त्यांनी त्यांचं असं दोघांचं वेगळं विश्व तयार केलंय रे. जयदीप, आपण एकदा तरी लावला का रे फोन बाबा गेल्यावर त्यांच्या नंबरवर. रादर आपल्या डोक्यात तरी असं आलं का कधी की बाबांच्या नंबरचं काय झालं असेल. आईंची बाबांप्रती असलेली ही कमाल ओढ मला अस्वस्थ करून गेली. आणि मग तुझी वाट बघत रोजच्या सारखे अंथरुणावर पडले, पण माझा डोळाच लागेना. कुठे ती एकमेकांचं अवघं जग असलेली, एकमेकांसाठी समर्पित असलेली पिढी आणि कुठे एकमेकांसाठी जाग नसलेली ही आपली पिढी. जयदीपच्या जवळ येऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत होती जान्हवी. आणि तिच्या केसांवरून हात फिरवता फिरवता समोरच्या भिंतीवरील बाबांच्या फोटोकडे लक्ष गेलं जयदीपचं. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच खरं तर मुद्दामहून असं बाबांच्या फोटोकडे बघणं झालं होतं. काहीसा निर्जीव भासला पण तो फोटो जयदीपला. आणि अचानक त्याला जाणवलं की अरे, बाबांचा जीव तर आत्ता तिथे आईकडच्या फोटोत एकवटला असेल नाही का. गप्पा चालल्या असतील दोघांच्या. मग बघता बघता जयदीपच्या डोळ्यातून धुसर होत गेला तो त्याच्याकडचा कदाचित नुसता नावाला असलेला बाबांचा फोटो. धन्यवाद.